आता पहिलं काय केरळाव चांगलं होतं पहिला नारळ. केरळचा. हा तर आपला कोकणातला तर आहेच एक नंबर, हा. पण तो बाजारात कमी येतो खूप. म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे नारळ येतात हा त्याच्यापेक्षा त्याचे कोकणातला नारळ महाग महाग असतो. असतो. पण तुम्ही आम्हाला सांगा की चांगला नारळ कसा ओळखायचा? दोन भाव होते ना या धंद्यात, खूप हुशार होते, एक्सपर्ट होते. तो नजरेने सांगायचे ते तुम्हाला हा नारळ कुठला. मी आता 30 वर्षापूर्वी आलो ना, तर ते माझ्याकडनं जवळजवळ 7-8 गोणी एका दिवशी संपायच्या, आणि आता ते एक दोन गोणीवर आले ते. तुम्ही जवळजवळ मला वाटतं 6-7 तास बसवलं स्टूलावर. हो, मी पट्टा लावतो, पाणी लगेच प्यायचं नारळ फोडलेलं. लगेच प्यायचं. म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलं दुसऱ्या नाही, दिवशी नाही. प्यायलं. विषारी होतं ते. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा आपण देवाला वाहण्यासाठी नारळ घेऊन जातो. लग्न समारंभातही नारळाचं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या स्वयंपाकघरात आपण आमटीत असेल, कोशिंबीर असेल, चटणी असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला नारळ लागतो. आणि त्यामुळे नारळ घेणं हे आपल्या दर दिवशी जवळजवळ आपण नारळ कुठे ना कुठेतरी जाऊन दुकानात घेत असतो. पण नारळ आपण घेताना नारळाचा आकार बघतो, नारळाची किंमत विचारतो आणि आपण निघून जातो. तो नारळ कुठून येतो, चांगला नारळ कसा ओळखायचा हे आपण कधी विचारतच नाही. आणि त्यामुळे आज चेहरा नसलेली माणसं या आपल्या सिरीजमध्ये आज आपण प्रदीप मुरुडकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रदीपजी, तुमचं या सिरीजमध्ये स्वागत. तुम्ही मला वाटतं गेले 30 वर्ष झाली तुम्हाला. मला 30 वर्ष. सातत्याने तुम्ही एका स्टूलावर बसून मी बघितलंय. एका स्टूलावर बसून सकाळपासून रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही नारळ विकता. त्यामुळे तुम्हाला प्रचंड अनुभव आहे आणि तुमचे कष्टही तितकेच प्रचंड आहे. तुम्ही मला सांगा की आम्ही नारळ घ्यायला येतो तेव्हा आम्ही फक्त किंमत विचारतो की ही किंमत काय आहे, नारळाची किंमत, आणि जो सर्वात स्वस्त असेल तो नारळ आम्ही साधारणपणे उचलतो. पण तुम्ही आम्हाला सांगा की चांगला नारळ कसा ओळखायचा? हा चांगला आहे नारळ. चांगला नारळ म्हणजे काय, ती क्वालिटी पण आहे त्याच्यात. आता पहिलं काय केरळाव चांगलं होतं पहिला नारळ. केरळचा. हा आपला कोकणातला तर आहेच एक नंबर, पण तो बाजारात कमी येतो खूप. कोकणातला नारळ सर्वात चांगला असतो. म्हणजे पाणी, चव वगैरे सगळं एकदम बेस्ट असं एकदम. मग आता कोकणातले कमी आहेत. कोकणाला काय इथपर्यंत पोहोचतच नाही ते. अरे मार्केटमध्ये एवढे मोठे लेवलने येत नाही जास्त. पण ते तुम्ही जास्त येत नाहीत कोकणातले नारळ म्हणून ठेवत नाही का? ते महाग असतात. नाही, महाग असतात. आणि म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे नारळ येतात त्याच्यापेक्षा कोकणातला नारळ महाग असतो. अच्छा, ते घेणारे नेमकीच लोक असतात ती. ठराविकच. म्हणजे काय चालत नाही एवढे दिवस, 8 दिवस नुसते पडून मग खराब सुकून वगैरे जातात ते. मग या नारळाचा मग निवड कर. पण नारळ 8 दिवसात सुकून जातो. हो, 8 आता गरमी या 8 दिवसात जातो. 8 दिवसात सुकून. थंडीमध्ये तळी जातात. थंडीमुळे आपल्याकडे मुंबईत कुठे एवढी थंडी नाही, पण ती हे असली ना दमट थंडी लवकर जातात ते फुटतात नारळ. त्यामुळे नारळ 8-10 दिवसात आम्ही पण वापरला पाहिजे आणि तुमच्याकडनं पण तो विकला गेला पाहिजे. आमचं कसं मग हे नारळ मद्रास वगैरे येतात ना, आंध्राचे वगैरे, ते रोलिंग आले मग ते कमी पैशात असतात ना, तर ते रोलिंग चालती पाहिजे त्याच्यासाठी. आणि मग ते स्वस्त पण असतात. केरळचा नारळ येत होता पण आता काही कमी येतो. कमी येतो, खूप कमी. का बरं? छोटी साईज लहान झाली त्याची, साईज पण लहान झाली, आणि त्याचं उत्पादन पण कमी केले त्या लोकांनी, की ती रबरचं वगैरे लागवड केली. अच्छा, रबर जास्त त्या झाडं पण ती लहान लहान असतात ना, त्याच्याकडे वादळ नेहमी झाडांचं ते नुकसानच चालू असतं. नारळाचं नुकसान व्हायला लागलं, आता रबरची लागवड, त्यामुळे कमी. त्यामुळे मुख्यतः आपल्याकडे तामिळनाडूच येतो आता नारळ. आंध्र प्रदेश, मद्रास, चेन्नई, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. म्हणजे आपण आपला कोकणात जाऊन नारळ आणला तर, नाहीतर तामिळनाडू आणि बाजारात तुम्हाला तोच मिळणार. आणि ते छोटे छोटे नारळ असतात बघा, म्हणजे जे त्याची माळ तयार करतात. मद्रास नारळ असतो तो मद्रास असतो. मद्रास नारळ असतो, पण त्याच्यात पण साईज आहे. लहान लहान स्वस्त असतात ते, छोटे असतात, पण त्याच्यात खोबरं पाणी वगैरे बरोबर असतं. पण ती लवकर वापर झाली पाहिजे, ते खराब लवकर होतात. ते मद्रास नारळ लवकर खराब होतो, आणि आंध्रा जरा टिकून असतो जरा. पण तुम्हाला असं आता
आम्ही जेव्हा येतो ना बघायला तेव्हा तुम्ही ते अंगठी बाजू- सगळ्यांचे बाजू कट 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 म्हणजे त्याचं काय मिळतं तुम्हाला? म्हणजे काय माहितीये ते नारळ आहे ना, हा खणखणीत आहे, हा चांगला आहे नारळ. हा आणि तो दुसरा आहे, जर दुसरा आहे ना तो दबदब आवाज येतो, म्हणजे क्लिअर ना आवाज येते त्याचा, हा म्हणजे काय समजायचं? म्हणजे खराब नारळ आहे त्याच्यात. खरं म्हणजे आतलं खोबरं खराब खराब झालं खराब सगळं. क्लिअर ना आवाज येते, एकदम दबदबीत आवाज येतो त्याचा. हो. म्हणून तुम्ही ते प्रत्येक हा, नारळ वाजवून बघता. वाजवून बघतो. पण आणि त्याच्यात त्याच्यात मग आम्हाला थोडं हातात घेतल्यावर समजतं हा. की नारळ जाड पातळ आहे का हे. वजनावर म्हणजे आत खोबरं कमी आहे जास्त का आहे पाणी ते कमी आहे ते पण कळतं तुम्हाला? म्हणजे मी तुमच्याकडे आले आणि सांगितलं की मला जास्त पाणीवाला नारळ द्या, तर तुम्ही देऊ शकता? जरा नवीन नारळ असो, जड असो, हा, तो देणार. तो कळतो. आणि रंगावर पण काय असतं का? रंगावर तयार झालेला असतो ना, तो कलर लालसर दिसतो एकदम. अच्छा, हा जरा तयार होत झालेला आहे. हा तयार झालाय. नाही तर मग तो असा पांढरा पांढरा दिसतो का? हा, नाही तर कवळा दिसतो एकदम, हा. व्हाईट दिसतो नारळ एकदम. अच्छा, त्यामुळे कळत नाही. आता तुम्ही जशी अंगठी वाजवताय तशी मी अंगठीने वाजवलं तर मला तुम्हाला नाही कळणार काही, नाही कळणार. तुम्हाला काहीच कळणार नाही. हा, तुम्हाला अनुभवाने अनुभवाने हळूहळू आता तुम्हाला ते आवाजाने हे कसा येतो आणि कसा आणि काय आमची वडिलांपासून ते आहे ना, माझे 2 भाव होते ना या धंद्यात, खूप हुशार होते, हो, एक्सपर्ट होते. तो नजरेने सांगायचे ते तुम्हाला, हा नारळ उचला म्हणून. काय सांगताय? हा, अरे वा, कमाल झाली. हो, नजरेने. तेवढं मी इथे पाहिजे तेवढा हुशार नाही, मी नोकरी करत होतो. आता पण तुम्ही नोकरी करत होता, पण आता पण तुम्हाला कळतं आता आलं त्याचा हे कळायला. पण आता नारळ जेव्हा हे तुम्ही सांगता जे झाडावरनं काढायचा असतो आणि मग तो सुकवायचा नारळ करायचा, तर ते कधी करायचं वगैरे असं त्याचं काही गणित आहे का? नारळ काढली ना, काय काय जण सुके झाडावरच काय काय होतात, आणि काय काय आपण आता नारळ काढायचं ना, कवळे नारळ ते येतात ना शाळा विकायला, ते आधी उतरवतात आणि त्याच्यात लाल झालेले ते इकडे आंबल्याला विकायला पाठवतात ते शेंब्या सोडून. आता मशीन वगैरे निघाले, ही शेंडी साफ मशीन निघून येते ती मशीन मध्ये. म्हणजे तुम्हाला जी गोणी येते नारळाची तर शेंडी बिंडी साफ करून येते, असं काढत बिडत नाही नाही. असंच आता मशीन आल्यात, त्या निघाल्यात मिक्सर सारखे, टाकले काय शेंडीचं काय बाहेर फक्त एवढं राहतं, बाकी साफ होऊन येत. पण मग आता नारळ जर वरून लवकर काढला तर तो नाचतो खराब आहे, कवळा होतो. कवळा नारळ असेल तर नाचतो, लगेच नाचतो. त्याचे 3 महिन्याचं हे असतं. काय असतं ते उत्पादन त्याचं? म्हणजे तुम्ही 3 महिन्यानंतर नारळ उतरवायचे, म्हणजे नारळ झाडामधनं. आणि आधी उतरवलं तर कवळा, मग ते तयार नसतो नारळ, तो कवळा असतो. मग ते पण हल्ली काय झालं, ते मागणी जास्त वाढले ना, 1-2 महिन्यातच उतरवून ते उतरवतात. मग त्याच्यामुळे बाजारात खराब नारळ भरपूर यायला लागलाय. अरे बापरे. पण मग ते परत घेतात खराब? नाही, व्यापारी घेत नाही परत. आणि तुम्ही जर एखाद्या ग्राहकाला खराब नारळ दिला तर तो येणारच. हो, तो येणारच. माझे बोलले एवढे पैसे, पण आम्हाला बोललो समोरनं नाही मिळत, आम्ही त्याच्यावर फक्त 5 रुपयाच्या वर जास्त मिळत नाही पैसे, आम्ही बदली कसं करून देणार? म्हणजे तुम्हाला 5 रुपयेच फक्त प्रॉफिट हो एका नारळ. अरे बापरे. हो, खूप कमी आहे ते. कॉम्पिटिशन भरपूर आहे ना. आणि आता दुसरं काय झालंय, लोक बघत नाही देवळातले नारळ वगैरे काय स्वस्त विकतोय ना, ते बघ. बरोबर, स्वस्त आहे ते देवळात, स्वस्त असेल तो घ्यायचा. ते देवळातले अंडे विकू की काही आणतो, तर आम्ही तसं नाही विकत. तुम्ही क्वालिटी बघता आणि त्याच्यानुसार. आणि तुम्ही हे नारळ आता म्हणजे पूर्वी आहे ना, तुम्ही नारळ फोडून द्यायचा, बरोबर आहे ना? पण आता मला वाटतं तुम्हाला ते फोडायचं काढून द्यायचा त्रास होतो, पाठीला त्रास होतो, हात दुखतात, आणि हाताची सगळी सालटे निघतात. आणि ते खोबरं तुम्ही असे काढून द्यायचं ना, आता ते पण नाही ना, बंद केलं मी. म्हणजे काही लोकांनाच देतो, नेमकं सगळ्यांनाच नाही देत आता. खोबरं नाही काढून देत? नाही, खोबरं काढायचं मशीन नाही अजून? नाही, मशीन नाही. पण आपल्याकडे आता ह्याच्यावर दाखवतात ना, युट्यूब वगैरे, तुम्ही घरी पण करू शकता ते. नाही हो, घरी कुठे? हो, काय सोपं आहे. मिक्सर कुकर मध्ये ठेवायचा, नारळ पाणी टाकायचं, 1 शिटी द्यायची पाणी टाकून, कुकर मध्ये पाणी टाकायचं, हो, आणि सगळं बाहेर काढायचं, जरा पटकन निघून जातं सगळं. म्हणजे वर शिट्टी लावायची, 1 शिट्टी करायची.
खूप आला आता, खूप दाखवतात युट्यूबवर, भरपूर आहे. युट्यूबवर काय काय दाखवतात, आम्हाला भीती वाटते आमचं कुकर फुटेल. नाही नाही ते असं कसं वाटणार? एवढं नाही ते. आता तुम्ही सांगितलं त्यामुळे आता प्रयोग करून हो, बघू नाही शकतो. तर तुम्ही पाण्यात ठेवा, गरम करा ना पाणी हा. आणि मग पाण्यात ठेवा, गरम पाण्यात. नारळ हा, ठेवायचा. आणि बाजूला जरा ठेवा आणि जरा फटाफट ते झालं, निघतं. हो. निघून जातो. हम्म. अरे वा. खूप आलं आता त्याच्यात हे. पण आता नारळ खवणे ज्याला म्हणतो ना, हा, आपण खवायचं. खवण्याचं कोण नाव नाही का आता आमच्याकडे सरळ गिऱ्हाईक सांगतात, काय? खवणी नाही आमच्याकडे, हा, मग? कोयता नाही, तुम्ही फोडून द्या नाही करा. पण मग फोडून ते खवणार कसं फोडलेलं नारळ? तर ते काय काय आधी बरेचशा घरात नाही आहे खवणी, ते आपल्याकडे मागायला माझ्याकडे देतात ना, काढून द्या म्हणून मिक्सर नाही, मध्ये. पण जो नारळ तुम्ही काढता तो खवलेला नाहीये, तो काढता तो नंतर खवता नाहीये, तो नाही नाही ते तुकडे करतात मिक्सर मध्ये. मिक्सर मध्ये हा दळा. हा, हा. डायरेक्ट मिक्सर मध्ये ते तुकडे करायचे बारीक. बारीक आणि मिक्सर विषय संपला. हो, विषय नारळ भुरभुरण्यामध्ये आता आता तर तयार पाकिट मिळतात हो, नारळ खवलेलं नारळ. खवलेलं नारळ, पाणी पण यायला लागलं खवलेलं नारळ, पावडर येते ती. हो, ती छोटी नारळाची नारळाची. पावडर. नाही तर हे नारळाचं पाणी किती दिवस राहतं माहिती का? पाणी जास्त नाही टिकत नाही, लगेच कडू होणार ते, पाणी लगेच प्यायचं नारळ फोडलेलं. लगेच प्यायचं. ते फ्रीज मध्ये ठेवलं दुसऱ्या नाही, दिवशी नाही. प्यायलं. विषारी होतं ते. हो, हो, म्हणजे नारळ आता आपण त्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ते देतात पाणी, नाही चुकीचं आहे ते. ते फ्रीज मध्ये नाही ठेवायचं. फ्रीज मध्ये वगैरे काय नाही, हे पाणी लगेच प्यायचं. बापरे. अच्छा. खूप याच्यात हे आहे. आणि गुजराती लोक जास्त करून ते खोबरं काढून घेतात. कारण ते त्यांच्यामुळे जास्त वाढलं आता ते सगळं. हा. पण खप पण कमी झालं ना, ते काय हो, असं ते आमच्याकडे आपल्यासारखे वापरत नाही ते. कोशिंबीर. ते फक्त चटणी वगैरे एवढंच. तुम्हाला हे जास्त काढून द्या, डोसा वगैरे रविवारचे बनतात ना, घरी बसवतात, हा. तेव्हा त्या दिवशी एवढं तुम्हाला काढून मग नुसती लाईनच लागलेली पण असते. जिथे मराठी माणसं कमी असतील, म्हणजे हा. ज्या भागात मराठी माणसं कमी हा. राहत असतील तिकडे याचा खप कमी असेल. हो, आता पण कमी त्यांना झालं. डोसा आणि चटणी हो पुरतं ना, हो. खूप कमी झाल्या. कमी झालं तर. पहिले मी आता 30 वर्षापूर्वी आलो ना, हा. तर ते माझ्याकडनं जवळजवळ 7-8 गोणी एका दिवशी संपायच्या. आणि एका गोणीत किती असतात? 80 आहे, 150 आहे, 80. 100 असे भरती 7-8 असते. गोणी एका दिवसात? हा, एका दिवसात. होय. आणि आता ते 1-2 गोणीवर आले ते. हा. खूपच झालं फरक. हो, खूप 30 वर्षात. हो. पण आता इतके वर्ष तुम्ही त्या स्टुलावरती बसून हे बसून पण तुम्ही चालेल. या नारळाच्या धंद्यावर तुम्ही तुमचा संसार नाही, माझा संसार आहे चालू की तुम्ही आम्ही 3 तुमच्या पुतणी लग्न- होत्या, लग्न. त्यांचे लग्न केली सगळे. हो. सगळ्या या म्हणजे व्यवसायात आम्ही जसं खाऊन पिऊन व्यवस्थित आहे, ठीक आहे. हा ना. ठीक आहे, पण म्हणजे व्यवस्थित झालं तुमचं. फक्त आता मिसेस जरा कोरोनापासून आजारी झाली ना, हम्म. तेव्हापासून जरा मी हा, कसं आहे. हा, पण पैशाचं तुम्हाला पण जरा असं बसून बसून आता कमर, पाठी मी पट्टा लावतो. रोज हा, रोज. तशा नाही बसतायत ना. नाही. तुम्ही तर जवळजवळ मला वाटतं 6-7 तास बसत हो. असेल रोजचे असे हो. 400 स्टुलावर. हो. हं? सकाळी मी सगळं तुमच्या टायमावर येतात ना तुम्ही 8 वाजता. हम्म. इथपासून सुरू असतो ते सुरू 1 ते वाजेपर्यंत. रात्री. हो, 1 वाजेपर्यंत असतो. हा. नंतर मग घरी जेवून परत, आता काय सध्या गरमी आहे म्हणून उशीर येतो, हम्म. नाहीतर 3:30-4 ला यायला लागतं परत. आणि मग रात्री किती वाजेपर्यंत? 9-10 वाजतात. हा. सीझनला गणपतीला तर 10-12 वाजतात. गणपती आणि कुठला सीझन असतो? गणपती आणि गणपती, नवरात्र. नवरात्रीत पण जातो जास्त. हा. पण नवरात्रीत ते म्हणजे देवाला हे करण्यासाठी ओटी जास्त वगैरे ओटी भरपूर वगैरे असतात ना, भरायला. भरपूर असतात. श्रावणात बिवणात श्रावणातील म्हणजे आपले म्हणजे सण- श्रावणापासून जरा ते दिवाळीपर्यंत हा. पावसाळ्यात कमी. कमी. हा. आता तुम्ही आणखीन म्हणजे जेवढे दिवस तुम्हाला जमेल तेवढे दिवस तुम्ही करणारच. मग पुढे काय? पुढे काय? अरे तुमचा इतके वर्षाचा धंदा आहे तर पुढे काय मग? पुढे कोण नाही चालवायला. कोण नाही? आता हे काय पुतणीची मुलं शिकलेली आहेत, हम्म. ग्रॅज्युएट म्हणतात? वगैरे, ते बोलतात नाही आम्ही नोकरी वगैरे आमची बरी आहे. वाईट वाटते पण तुम्हाला? त्याच्यामुळे काय आहे ते. नाही पण तुम्ही चालवलत ना. तुमची जेवढी ताकद आहे तोपर्यंत तुम्ही चालवलत. हो. वाईट नाही वाटून घ्यायचं. सगळीकडे हेच चाललंय हो. हो, तेच. कुठला धंदा राहिला तर सगळ्या धंद्यात हेच चाललंय. सगळीकडे ते चालतं. आपली ताकद आहे तोपर्यंत चालवायची आणि तुम्ही इमानदारीने व्यवस्थित नाही. मेहनत करून चाल. त्याच्यात हो. तुम्ही कधीच कमी नाही नाही. पडला. हो का नाही? हम्म. त्यामुळे देवाचा हो. आशीर्वाद मिळाले तुम्हाला. आता आपल्या बरोबर भेटले ते सद्गदित झाले होते. साहजिक आहे, इतके वर्ष एखादा धंदा चालवल्यानंतर तो बंद पडणारे भविष्याचे जेव्हा चित्र दिसतं तेव्हा माणूस दुःखी होतोच. पण आमच्या सर्वांच्या खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्ही
अनेक वर्ष तुमचा हा धंदा व्यवस्थित चालू, तुमची तब्येत चांगली राहू दे, एवढी आमची इच्छा आहे. आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून. आता परत तुम्ही जाणार 3 वाजता, परत तुम्हाला स्टूलावर बसायचं रात्री 9 वाजेपर्यंत. तर वेळात वेळ काढून तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. हो.